रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दासनवमीच्या सगळ्यांना अगदी खूप खूप शुभेच्छा. समर्थांचे आशीर्वाद आपल्याला सतत असे लाभो आणि तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे असं जे ते म्हणतायत त्याप्रमाणे सगळ्यांना दासबोधाचा बोध व्हावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी, नावे सज्जन जो नृपे बसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव जाचे शिरी. येथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. स्तवावा मनी की गुरु रामदास, कृपेया जयाचा लुटे मोहभास. निजानंद रूपे जया नित्यवास, नमितो विभू श्री गुरु रामदास. तपोज्ञान यज्ञादिका साधनास, करुणी मनःशुद्धी एकांतवास. मनीजा सदा आठवीती उदास, नमितो विभू श्री गुरु रामदास. भवी दुःख दावानले जे उदास, जगी होती ते हो गुरु देवदास. जयाध्यातिकी सद्गुरु ते सदास, नमितो विभू श्री गुरु रामदास. गुरु सेविजी प्राप्ती होते जनास, समाधान लाभे जयाच्या मनास. जनी नित्य त्या मानती की सुखास, नमितो विभू श्री गुरु रामदास. तनु कर्मधिकाचा निकास, करुणी अजीवेश होती तयास. सदा ज्या स्थळी वाटतो शांतिवास, नमिजो विभू श्री गुरु रामदास. असे ईश रूपे जियो योगियास, अनेकामती अन्य सांख्यादिकास. मला जो सदा ब्रह्मरूपेची खास, नमितो विभू श्री गुरु रामदास. जयाच्या वरी विश्वजीवेश भास, जसा एक दोरीपणीचा विलास. जया दर्शने सर्व मिथ्याची सोस, नमितो विभू श्री गुरु रामदास. जयाच्या स्वरूपीन हा विश्वभास, अवस्था तयाती जयाचा विकास. तयामस्वरूपीन की भिन्नवास, नमितो विभू श्री गुरु रामदास. श्लोकाष्टके तोषवीजो श्री गुरुस, श्लोकाष्टके तोषवीजो श्री गुरुस. होई कृपे त्या परिपूर्ण आस, नासू निसारा जगभिन्न भास. लाभे तया तत्पदी नित्यवास. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मी काढून ठेवलं. अरे जे काढून ठेवलं होतं ते उडून गेलं हवेनी. कुठे कोणता वेद वेदांत पाहू, कुठे शास्त्र संभार शोधित जाऊ. कशाला कुणाला पुसू ब्रह्मशोध, मला दासबोधीच लाभेल बोध. कसे ओळखू संत पंडित ज्ञानी, कुणा भीक मागू असे मी अडाणी. ठसे ना मला कुणाचा प्रबोध, मला दासबोधीच लाभेल बोध. कुठे तीर्थक्षेत्रादी धुंडीत जाऊ, कुठे योग अभ्यास सेवो निराहू. कसे आवरू शत्रू हे काम क्रोध, मला दासबोधीच लाभेल बोध. समर्थे दिली श्रेष्ठ अध्यात्म खाण, पुरे तेवढी ना कशाचीच वाण. असे लाभला मानसी हाच वेध,
मला दासबोधीच लाभेल बोध. नसे शास्त्र विद्या कला ज्ञान नाही, बुडे मी सदा संस्कृतीच्या प्रवाही. जरी अज्ञ मी बद्ध होईन सिद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध. समर्था असे मी जरी पाप खाणी, अति आदरे ऐकिली ग्रंथवाणी. जळे पाप राशी मिळे ज्ञान शुद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध. मला दासबोधीच लाभेल बोध. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता बोलविता धनी वेगळाचं, बोलविता धनी वेगळाचं हे स्वरचित काव्य समर्थचरणी अर्पण करते. अभ्यासी रमले अंतरी, चित्त झाले एकाग्र भारी. त्रिपुटी जाय विस्मृती परी, उरले स्वरूप माझे श्रीराम. अभ्यास रमले अंतरी, चित्त झाले एकाग्र भारी. त्रिपुटी जाय विस्मृती परी, उरले स्वरूप माझे श्रीराम. मंत्र जपता जप हरविला, ध्याता ध्येय एकची झाला. नाद ओलांडून मौनात उमटला, शांत चिदाकाश श्रीराम. श्रम झाले देही मानसी, ठाव लागला साक्षी भावासी. थांबल्या वृत्ती सहज परिसी, प्रकाशात्म्याचा श्रीराम. सिद्धी म्हणून काही नव्हे, स्वानुभवात सत्य ठावे. मीपणाचे आवरण जावे, ब्रह्मचिवरे शेवटी श्रीराम. रमे रमे तेथे हरी भेटे, रमे रमे तेथे हरी भेटे. शोध संपे अंतरीची ठेवे, अद्वैताचे गूढ उलगडे. मौन रूपे स्वानंद श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आता सद्गुरू दिसल्यानंतर आपण आपल्याला जे वाटलं ते, सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले. सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले. पाहता हृदय गलबलले, सद्गुरू मनामध्ये भरले श्रीराम. अद्वैत तुम्ही जाणले, ध्यान लागले, राम पाहिले राम भक्ताने. सद्गुरू मनामध्ये भरले, सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले श्रीराम. राम जाणला भेद नाही उरला, भान देहाला नाही उरले. सद्गुरू मनामध्ये भरले, सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले. नदी जशी सागरा मिळण्या धावते, खडक फोडते पूर्ण सामावते, सागरमय होते ते ध्यान पाहिले होते. सद्गुरू मनामध्ये भरले श्रीराम. सद्गुरू मनामध्ये भरले, सुप्रसन्न दर्शन झाले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने सद्गुरूंचं ध्यान करत आपण आता त्यांच्या पुन्हा एक स्वरचित काव्य म्हणते आणि मग आपल्या अनुर्वाच्य समासाकडे जाऊ. गुरुगृही आनंद सोहळा पौर्णिमेचा हा चंद्र वेगळा. गुरुगृही आनंद सोहळा पौर्णिमेचा हा चंद्र वेगळा. कारण आम्ही पौर्णिमेला त्या ठिकाणी तिथे होतो. काही बोलायचे आहे पण संपणार नाही, न बोलता पण आता राहता मला येणार नाही. हातून निसटले जे गवसले आज मजला, गवसले हे जे कृतकृत्य करते मजला. निसटले जे ते न्यून सर्व काही, गवसले जे ते सामावते सर्व काही. सामावून उरते जे ते शब्दात मावत नाही, जे बोलायचे आहे ते संपणार नाही. अनंताची असीमता कधी शब्दात मावणार नाही. नेती नेतीचे दौर्बल्य आज समजले आता, पण हेच दौर्बल्य मात्र सामर्थ्य भासते आता. गुप्त ते गुप्त जाणावे, तर्का उगाच तर्क, थांबता असा तर्क हृदय पूर्ण निशंक. ही निशंकता साधता बुद्धी स्तब्ध झाली, शरणागत बुद्धीने न्यूनता प्रगट झाली. न्यूनत्व माझे नव्हते तर हरवले काय माझे, न्यूनत्व माझे नव्हते तर हरवले काय माझे. प्रधानत्व माझे असता गवसले सत्य साचे. मग शब्द असमर्थ ठरता, काय बोलणार आता,
पण ही भावना उकलेल गूढ आता. मनातून दूर करता हृदयात वस्ती आहे. हृदयात धारण करता मनही ऐकते आहे. गडावरील वास्तव्य जवळ पाहिले असता अश्रूच अभिषेकाचे ओघळणार आता. काव्यात शब्द व्यर्थ ठरावे समर्थ कृपेने. अनुभव स्थिर व्हावा शिखर दर्शनाने. अनुभव स्थिर व्हावा शिखर दर्शनाने. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने आपलं काही तोडकं मोडकं जे काही कवन आहे, जे काही आपले शब्द आहेत, आपली काही जी भावना आहे ती समर्थचरणी अर्पण करण्याचं भाग्य आपल्याला लाभत आहे. हे खरंच आपलं खूप मोठं सद्भाग्य आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुजा राजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यत्कीर्त्या पठणे सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे. तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने दशक 6वा आणि समाज 10वा अनुर्वाच्य समाज सुरू आहे. आणि त्याचा असा संबंध आहे की शब्द संपतात. ज्या ठिकाणी समर्थांचे सुद्धा शब्द ज्या ठिकाणी संपले त्यांना म्हणायचं आहे की माझे शब्द संपले, पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही माझ्या शब्दांचा अर्थ मतितार्थ समजून, माझा आशीर्वाद समजून हे सगळे समजून घ्या. या समजण्यानी जे मला बोलता येत नाही ते जर शब्दांच्या पलीकडलं जर समजलं तर त्यांनी कल्याण. तोपर्यंत तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्या शब्दांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. शब्द बोलोनी राहे शब्द अर्थापूर्वीच आहे. न या कारणे न साहे उपमा तया अर्थाची. आता त्याचा जो अर्थ निघणार आहे शब्दांचा अर्थ, आता शब्दांची किंमत त्या ठिकाणी संपली आहे. फक्त सर्वसाधारण तो शब्द नाही आहे. सर्वसाधारण तो शब्द नसताना त्याचा अर्थ जो समजला असेल तर त्या अर्थाला तुलना नाही आहे. त्या अर्थाची तुलना करू शकत नाही. त्या अर्थाच्याबद्दल बोलू शकत नाही. त्याबद्दल आपण व्यक्त होऊ शकत नाही. जसा मी व्यक्त होऊ शकत नाही ते म्हणतात, त्याप्रमाणे ज्याला अनुभव आला त्या अनुभव येणाऱ्याला ते शब्द संपल्यासारखे वाटतील आणि त्याला आनंदाची प्राप्ती होईल. त्याला शांती आणि समाधान प्राप्त होईल. त्याच्या जीवनाचं इतिकर्तव्यता पूर्ण होईल. अशा प्रकारचं काहीतरी त्याला गवसेल. जे सोलीव सुख सुरुवातीला म्हटलं त्या सोलीव सुखाची प्राप्ती जी समर्थांना अपेक्षित आहे. ते शब्द काय माहिती, त्याचे सुख म्हणजे काय ते माहिती नाही, पण त्याला एक प्रकारची शांती, चिदाकाशात जशी शांती समाधान त्याच्या मनामध्ये स्थिर होईल.
कारण ते शब्दांचा अर्थ जर कळला तर, आणि शब्दांचा अर्थ असा कळला की ज्याला उपमा नाही आणि ज्याबद्दल बोलूही शकणार नाही, अशी काहीतरी अर्थाची प्राप्ती व्हावी. कोणता असा सद्गुरू सांगत असेल इतकं फोडून, फक्त माझे शब्द समजले, माझे शब्दांचं हे करा, वाचा, समजून घ्या असं म्हणेल. पण समजल्यानंतरचा येणारा जो अनुभव आहे त्या अर्थाला उपमा नाही असं म्हणतात. माझ्या शब्दांना उपमा नाही असं म्हणत नाही, अनुभवाला उपमा नाही. आपल्याला जो अनुभव घ्यायचा आहे त्या अनुभवाला उपमा नाही, अशा प्रकारचा अनुभव तुम्ही घ्या. आचार्यसुद्धा दुपारी तेच म्हणतात आहे. जे आपलं आचार्यांचं महाशिवरात्रीपर्यंत जे प्रवचन चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा आचार्य पुन्हा पुन्हा म्हणतात आहे की कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाला किंमत नाही. आता माझे जे शब्द, एक जरी शब्द तुम्हाला कळला तरी त्या शब्दाचा अनुभव जर तुम्हाला घेता आला, किंवा माझं त्यामागचं प्रेम जरी तुम्हाला कळलं, त्या प्रेमाची भावना तुमच्या जर लक्षात आली, तर या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याचाच तुम्हाला खरा फायदा होणार आहे. म्हणून शब्दांची किंमत संपली असं म्हणतात. शब्दांच्या आधाराने शब्दांच्या अर्थापर्यंत जाणे. जसं आपण नौकेचा विचार केला की नौका पाण्यामध्ये असते आणि पाण्यातून जेव्हा आपण या तीरावरून त्या तीरावर त्या होडीने जातो, त्यावेळी तीरावर पोचल्यानंतर त्या होडीला सोडून देतो आणि एकटा मार्गक्रमण करतो. तसं शब्दांचा आधार घेतला आणि शब्दांचा आधार इतका पक्का आहे की त्याच्या आधाराने जो अर्थ निघणार आहे त्या अर्थाबद्दल तुलना नाही म्हणतात. त्या अर्थाला तुलना नाही, त्या अर्थाचं वर्णन करू शकत नाही, मी सुद्धा करू शकत नाही. अशा प्रकारचा अनुभव घेण्याची मनाची तयारी तुम्ही ठेवा. यामध्ये दुसरा अर्थ असा आहे की मन थोडंसं दुसऱ्या गोष्टीतून कमी करा. दुसऱ्या गोष्टीमध्ये मन जे अडखळतंय, रमतंय, त्या मनाला थोडंसं आवर घालून इकडे काहीतरी जास्त सुख आहे असा जो माझा म्हणण्याचा मतितार्थ आहे तो समजून घ्या म्हणतात आहे. म्हणून त्या गोष्टीला उपमा नाही. प्रत्यक्ष शब्दांना उपमा नाही. शब्दांच्या पलीकडलं काहीतरी जाणायचं असेल, तसं कवी पण अशा कल्पना करतात की शब्दांच्या पलीकडलं जाणणं हे फक्त ते प्रेमी जीवांनाच कळतं. तसं आहे भक्ताला देवाचं प्रेम जर कळायचं असेल तर शब्दांच्या पुढे शब्दांचा आधार सोडून माझं प्रेम अनुभवा म्हणतात आता, असं मला म्हणायचं. म्हणून आपण काल थांबलो होतो की माझं प्रेम अनुभवा त्या शब्दातून. शब्दांमध्ये अडकू नका. हळूहळू सगळ्या गोष्टी सोडा. या सगळ्या गोष्टी सोडत ज्या एका कोणत्या तरी गोष्टीवर स्थिर होण्यासाठी त्याला अर्थाला काय उपमा देणार. नंतर भूस सांडून कण घ्यावा, हे आपलं झालंय. शुद्ध लक्षांश जैसा शुद्ध, हे पण झालंय. जेथे गाळून सांडिले नभा, तो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला श्रीराम. आता जे गाळून उरलं, सुवर्ण कोंदण गळून पडले, सुवर्ण खाली उरले, अमृतकण वेचिता जीवन तृप्ततेने भरले. सुवर्ण कोंदण गळून पडला. तर आचार्य सुद्धा तेच म्हणतात की अलंकारांकडे लक्ष गेलं की सुवर्णाकडे लक्ष जात नाही. अलंकार जर बघितले तर सुवर्णाकडे लक्ष जात नाही. देहाकडे बघितलं तर आत्म्याकडे लक्ष जात नाही. आत्म्याकडे नाही बघितलं तर परमात्म्याकडे लक्ष जात नाही. या सगळ्या गोष्टी जाण्याच्या असतील तर काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील. म्हणजे एका मेहनत दोन तलवारी राहू शकत नाही. त्यामुळे सरळ त्यांनी आपल्याकडे खेचायचं ठरवलं आहे. काही झालं तरी तुम्ही इकडे तिकडे न बघता, म्हणजे मन त्यामध्ये न गुंतवता कर्तव्य कर्म करा. पण मन आणि हृदय मला द्या. मला मन आणि हृदय द्या. बाकी सगळं तुम्ही तुमचं काय करायचं ते करा. ते करत असताना, कारण त्याची जबाबदारीसुद्धा मी घेतली आहे करण्याची, तुमच्या करण्याची जबाबदारी. कारण तुम्हीच मला म्हटलं आहे की प्रारब्धावर माझा देह टाकला. मग प्रारब्धावर जर देह टाकला तर सुख आणि दुःख प्रारब्धाचं ते साक्षी आत्म्याला जाणवणार नाही अशी कल्पना करा. मग त्यातून मिथ्या कल्पनेपासून खरे पण सत्याला येईल. मग आत्तापर्यंत मिथ्या जो गोंधळ होता, ह्यामध्ये अडकलो त्यामध्ये अडकलो, मर्यादित झालो, त्या एवढ्या मोठ्या प्रसन्न आत्म्याला, निराकार निर्गुण अशा आत्म्याला जो आपल्याजवळ अंशरूपात आहे त्याला बांधून टाकलं, बंदिस्त केलं. आणि बंदिस्त करून मनाला जे वाटलं तेच ऐकायला लावलं. त्याचा तो त्रास झाला. आणि हा तो आपला वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येकात. आणि चूक काही नाही त्याच्यात, चूक असं काही घडत नाही. चूक कसं म्हणणार, माया ही की त्याचीच आहे. मायासुद्धा त्यांनीच निर्माण केली आहे. त्याच्यामुळे मायेला चूक म्हणत नाही. पण आता तरी निदान, अनुभव घेतल्यानंतर तरी निदान. आता शुकाचं जे वर्णन केलं तो बिचारा जन्मसिद्ध, जन्मालाच तयार नाही इतका तो वैराग्य. इतकं वैराग्य म्हणण्यापेक्षा त्याला मुक्तीची म्हणजे आनंदाचा कंद आहे तो सुद्धा. आपण सुद्धा आहोत आणि शुक पण आहे. पण शुकाला त्याची जाणीव आहे, आपल्याला त्याची जाणीव नाही. एवढाच जीवाचा आणि जीवा आणि शुकामध्ये फरक आहे. मग त्याला जे वैराग्य होतं की मला जन्मालाच यायचं नाही मुळात, म्हणजे इतका तो स्थिर झाला तर सोहम शब्दावर, आणि जन्माला यायचं नाही. मग कृष्णाने जेव्हा त्याला आश्वासन दिलं तेव्हा कुठे तो तयार झाला आईच्या गर्भाच्या बाहेर यायला.
आणि त्यांनी सांगितलं, वचन दिलं की तुला माया काही करणार नाही. इतकं कुठे आपलं पुण्य आहे. पण त्यांची गोष्ट ऐकून निदान एवढं तरी कळेल की मर्यादेमध्ये आणि आपल्या स्वतःच्या देहरूपानी जे काही मी आणि माझं अस्तित्व आहे त्यामध्ये तो नाही सापडू शकत. तो जर सापडायचा असेल तर हे सापडू नाही शकत. आणि हे जर मिथ्या आहे हे तर जाणार आहे. कालचं आज नाही आणि आजचं उद्या नाही. पल पल मरने की घटना को लोग यहाँ जीवन कहते हैं. किती जबरदस्त विरोधाभास आहे बुद्धीचा. ज्याकडे आपलं मरणाकडे आपलं आयुष्य जात असताना आपण त्याला जीवन समजतो आणि या क्षणाचा आनंद घेण्याचं जे जीवन आहे त्याला आपण लक्षच देत नाही. पल पल मरने की घटना को, जन्म झाला तेव्हाच मृत्यू निश्चित झाला. मग मृत्यूकडे जात असताना आपण त्याला जीवन कसं म्हणायचं? पल पल मरने की घटना को लोग यहाँ जीवन कहते हैं. मग इतका विरोधाभास असून सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टी भ्रमच आहे. राजकारणामध्ये काही बघायला गेलं सगळं चांगलं आहे चांगलं आहे म्हटलं भ्रमाने ते उडून जात आहे. आपल्या कुटुंबामध्ये चांगलं आहे चांगलं आहे म्हटलं ते उडून जात आहे. जे वाईट म्हटलं ते चांगलं ठरत आहे. काहीच कशाचा दरबंध लागत नाही. हे जर प्रकृतीमध्ये घडतंय कशाचाच दरबंध लागत नाही. पण स्थिर वस्तू आहे ना आपल्याजवळ. जसं जात्यामध्ये एक पक्का तो दांडा असतो, त्या दांड्याला धरलेले जे कण आहेत म्हणे धान्याचे ते तसेच्या तसे राहतात, बाकी सगळे भरडले जातात. मग तसा विचार करून मिथ्या कल्पनेपासून तुम्ही सुटा हातात. आणि हे जे सांगायचं आहे ते सांगत असताना शब्दांवर भरच नाही. आता पहिल्यांदा आपण अगदी शब्दशः अनुवाद करत होतो. त्या शब्दशः अनुवादापेक्षा ते म्हणतात त्याचा अर्थ आणि माझं त्याच्या मागचं प्रेम, त्याची माझ्या मागची माझी त्या शब्दांच्या मागची तपश्चर्या बघा. मी त्यासाठी जे तप केलं आहे लोकांना चांगलं करण्यासाठी जे काही माझी तपश्चर्या आहे ती सगळी तपश्चर्या पणाला लावून अगदी गणपतीची उपासना करून गणपतीलाच गृहीत धरून आणि माझ्या कल्याणाला लिहायला दिला आहे जो माझा सत्शिष्य आहे. इकडे तिकडे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही, कुठेही प्रदूषण नाही. माझं सांगणंसुद्धा वरून येत आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची बुद्धी आहे आणि नंतर लिहिणारा माझा सत्शिष्य आहे. ह्या सगळ्या घटना असताना इतकं प्रदूषण विरहित असताना तुम्ही त्याचा विचार कसा करायला पाहिजे? या ठिकाणी असा विचार करायला पाहिजे की फक्त प्रेम आणि भक्ती जागृत झाली पाहिजे. अन्य दुसरं काही मिथ्या कल्पनेपासून मग मिथ्या कल्पना होती हे कळलं. चुकीचं म्हटलेलं नाही. चूक म्हटलं असतं ना तर सगळं सुरुवातीपासून आपलं गणित चुकलं असतं. आपल्या प्रारब्धाप्रमाणे जो भोग घेतला अजूनही घेऊ शकतो. अजूनही जनकासारखं राज्य करू शकतो. राज्याला नकार नाहीच आहे. ऐश्वर्याला नकार नाहीच आहे. रामाने सुद्धा अयोध्येला येऊन राज्य केलं आहे 14 वर्षांनी वनवास. राज्याला नकार नाही आहे. जे काही प्रारब्धाप्रमाणे आपल्याला करायचं आहे कर्म ते करण्याला नकार नाहीच आहे. ते टाळायचं नाहीच आहे. फक्त त्यामध्ये जी वृत्ती अडकते ना त्या वृत्तीला म्हणायचं आहे की महत्त्वाचा माझा परमेश्वर, परमात्मा माझा महत्त्वाचा, माझा रामराया महत्त्वाचा. माझ्या आत्म्याला फक्त रामराया सुख देऊ शकतो. त्या ठिकाणीच माझा विलय झाला पाहिजे. सतत दिवस रात्र माझा त्याचाच विचार झाला पाहिजे. असं जेव्हा घडलं तेव्हा हाताने जे करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा जे काही कर्म घडेल ते सगळं माझ्या रामासाठी घडेल. असा व्यक्ती मला तयार करायचा आहे. त्यामुळे शब्दांना किंमत, आता शब्दांना होडीसारखी किंमत देऊन होडीला काही दिवसांनी सोडायचं आहे आणि स्वानुभवामध्ये राहायचं आहे. जे समर्थ गडावर ती अनुभवलं त्यावेळी तिथे जाणंसुद्धा ठरवलेलं नसतं. इच्छा नसते मनाची, मला घराच्या बाहेर पडायचं नाही, माझ्या घरामध्येच सगळं काही आहे, मला आता घरात आनंद मिळतो, तरी समर्थ ओढून नेतात. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्याचा आनंद शब्दात कसा वर्णन करता येईल? इच्छा नसताना नेतात आणि तिथे गेल्यावर मिळणारा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. सगळे एक शब्दही एकमेकांशी न बोलता नुसतं नामस्मरण करत गेले. कोणत्याही व्यवहारातली गोष्ट कोणी केली नाही. ही समर्थांची आज्ञाच समजायची. मग ही आज्ञा या शब्दांमध्ये अडलेली आहे. ज्यांचं या शब्दांवरती प्रेम आहे, त्या शब्दाच्या अर्थांवरती प्रेम आहे, खरेपणे कैसे असेल त्या खोट्यांमध्ये जर रमलो तर त्याला खरेपणा कसा असेल? आणि या खऱ्यामध्ये रमलो तर शब्द पण कमी पडतील. अशी अवस्था करून टाकली आहे. मग मिथ्या कल्पनेपासून झाला खरेपण कैसे असेल त्याला म्हणून तेथे अनुभवायला ठावायची नाही. जर मिथ्यामध्ये अडकलो तर अनुभव येणार नाही जो मला आला. अनुभव तर आपल्याला रोज येतात. सुख आणि दुःखाचे अनुभव आपण रोज घेतो. शुक्राची महादशा सुरू झाली की आनंदच आनंद आहे. शनीची महादशा झाली की परीक्षाच परीक्षा आहे. हे सगळं आपण अनुभव घेतोच ना. घेत नाही कसं म्हणतात? पण तो अनुभव समर्थ म्हणतात खरा अनुभव नाही. कारण आत्मा ज्यासाठी तळमळतोय तो अनुभव मला द्यायचा आहे, तो मिथ्यांमध्ये येणार नाही. आणि मिथ्या 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 शब्द म्हणण्यापेक्षा लक्ष वरच्याकडे जर लावलं ना तर खालच्या गोष्टी मिथ्या म्हणण्याची गरज राहत नाही, लक्षातच येत नाही. कधी कधी असं होतं आहे ज्यांचं लक्ष नाही, घरात काहीही असलं आणलेलं तरी त्याकडे लक्षसुद्धा जात नाही, कारण तृप्त असतं मन.
आलाय ठीक आहे बघतोय. त्यामध्ये जितकं मन की येईल कधी, कधी येईल, किती पैसे खर्च करायचे, कसं आणायचं, ते आल्याशिवाय रात्रंदिवस झोप, अशी तळमळ नाही होत. तळमळ होते, करतील, होईल सगळं. निदान आता तरी असं व्हायला पाहिजे, अशी समर्थांची अपेक्षा आहे. मग दुजे विण अनुभव हे बोलविणे तो व्हावं, या कारणे नाही ठावं अनुभवासी. अनुभव घ्यायचा असेल तर दुजे विण म्हणजे दुसऱ्याला कोणाला तरी प्राधान्य दिल्याशिवाय आपल्याला हा अनुभव येणं शक्य नाही. आपण मी आणि माझं यामध्ये जे गुंतलो, ही तर गोष्ट अगदी स्पष्ट झाली. मी आणि माझं यामध्ये जे गुंतलो, त्यामुळे परमात्म्याचा अनुभव येणं शक्य नाही. कारण परमात्मा म्हणतो ज्या ठिकाणी तू स्वतःला स्वतः समजतोय ना, त्या ठिकाणी मी येणं शक्य नाही. मला माहिती आहे मी कोण आहे आणि तू कोण आहे हे सुद्धा मला माहिती आहे. जोपर्यंत तू स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही. एक मिनटं फक्त मी एवढं देऊन येते. या पद्धतीचा अनुभव जर दुसऱ्याचा म्हणजे मोठा अनुभव जोपर्यंत घेत नाही, म्हणजे त्याची गोडी लागत नाही, म्हणजेच ते शब्द समजत नाही. आपला 5व्यांदा असेल पारायण, 5ही पारायणांमध्ये जर त्याचा फायदा झाला नाही शब्दांचा, आणि एकदा वाचूनही जर त्या शब्दांचा अर्थ कळला, तर ते म्हणतात त्याला अनुभवाचा महत्त्व आहे. आचार्य तेच म्हणतात, समर्थ रामदास तेच म्हणतात, आपले सद्गुरू तेच म्हणतात, तुम्ही आनंदात राहा. यामध्ये बाकी सगळं मी सांभाळून घेतो, बाकी तुम्ही आनंदात राहण्याचा प्रयत्न करा, शांतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. आणि ती शांती हे तुमचं मूळ स्वरूप आहे. तुमचं मूळ स्वरूप जसा मी आहे ना, तसाच तुमचं फक्त छोटं रूप तुमच्यामध्ये घेऊन आलो आहे. तोच आत्मा मी तुमच्यामध्ये टाकलाय, तोच अंश मी तुमच्यामध्ये टाकलाय. तो आनंद स्वरूप आहे, तो सच्चिदानंद आहे, तो शांत आहे. त्याला सगळं जसं मला आवडतं ना तेच त्याला आवडतं. प्रत्यक्षात त्याला तो काहीतरी देह घेतल्यामुळे त्याला ते अनुभव घेता येत नाही. तुम्ही त्यातून मन जर काढून घेतलं आणि मन जर आत्म्यामध्ये लावलं, तर त्याला तो मुक्त स्वरूपाचा आनंद तो घेऊ शकतो. आणि त्याचा 5 मिनटं 10 मिनटं तरी अशी साधना करत करत सतत त्याच अनुभवामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. असे माझ्या या शब्दांचा अर्थ आहे. माझ्या म्हणजे समर्थांच्या शब्दांचा अर्थ आहे. दुजे अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतजी लाजे, म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. आता द्वैत आणि अद्वैत ही संकल्पना जी आहे ना, आता द्वैतातला अनुभव जर अद्वैत सिद्धांतांनी घेतला तर त्या ठिकाणी द्वैत संपायला पाहिजे. म्हणजे तो आणि मी वेगळा आहे. आपण अहम ब्रह्मास्मीपर्यंत जर नाही आलो, ह्या ठिकाणी प्रत्येकजण वेगळा विचार करू शकतो. या ठिकाणी त्यांनी म्हटलं अद्वैती द्वैतची लाजे. अद्वैत जर आलं ना, अरे आपण साधं प्रेम नाही करू शकत आहे समर्थांवर अजून, तर द्वैतातलं प्रेमसुद्धा तर जमत नाही आहे समर्थांवर. द्वैतातलं की ते समर्थ आहेत आणि मी त्यांचे पाय धुते आहे, चरण प्रक्षालन करते, त्यांचा आशीर्वाद मला मिळतो आहे, त्यांच्या आशीर्वादाने माझं सगळं जीवन चाललं आहे. हा द्वैतातला आनंदसुद्धा घेऊ शकत नाही जोपर्यंत, तर अद्वैताबद्दल काय बोलणार. ते तर म्हणतात द्वैतातला आनंद मला महत्त्व देण्यापेक्षा अद्वैतात म्हणजे तूच ते आहे असा अनुभव, तत्वमसी हा अनुभव त्यांना द्यायचा आहे. आणि प्रत्यक्षात आपण त्यांच्यावर प्रेम आणि भक्ती जर करू शकलो नाही तर ते लाजतं. असं मी तुला देणार आहे की अद्वैत ज्या ठिकाणी अद्वैती द्वैताची लाज आहे. म्हणजे द्वैत हा जो संवाद आहे तो द्वैत संवाद सुद्धा अद्वैताच्या समोर लाजतो, थिटा पडतो. म्हणजे मी भक्त म्हणून तुझी सेवा करतो. जसा कृष्ण सुदाम्याची गोष्ट आहे, त्या कृष्ण सुदाम्याची ते एकच आहेत दोघं जण. हा निघालेलाही त्याला माहिती आहे आणि तो त्या ठिकाणी पोचलेलाही त्याला माहिती आहे. ह्याला काही बोलायचीच गरज नाही आहे, असा तो सखा आहे त्याचा लहानपणापासून. पण ते काय झालं, त्या काळामधले लोक असल्यामुळे त्यांना स्वरूपं मिळाली समोर समोर की मी तुमचा सखा आहे आणि भगवंत माझे सखा आहे. अर्जुनाच्यासाठी जसं झालं तसं त्यांचे सख्यत्व त्यांना सांभाळता आलं. कारण मी तुमच्याकडे आलो हे सांगायची गरज नाही, कारण प्रत्यक्ष भेटायला गेला आहे. या ठिकाणी ते जे सख्यत्व आहे ते मग तितकं सख्यत्व आपल्यामध्ये असलं पाहिजे की ते माझं सगळं एक शब्दाने बोलत नाही सुदामा. आपल्यासारखाचा खरंच प्रश्न तत्वाचा आहे. हा जो प्रश्न मला खूप दिवसाचा आवडतो त्यांचा प्रश्न तत्वाचा आहे. कसा की त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर 1 मिनिटसुद्धा असं मनात नाही आलं की मला काही मागायचं आहे. शक्य आहे ही गोष्ट द्वैतातली गोष्ट चालू, अद्वैतावर नंतर जाऊ. मी तिथे गेलो, कशासाठी गेलो, पत्नीशी भांडण करून त्या ठिकाणी माझं काहीतरी दारिद्र्य दूर व्हावं म्हणून गेलो. मग गेलोच त्याच्यासाठी आहे. जायची इच्छा जरी नसली तरी गेला आहे ना प्रत्यक्ष. जशी आपली जन्म घ्यायची इच्छा नाही पण घेतला आहे ना. आता आपल्यासमोर आपला जन्म आहे, आपला देह आहे, सगळं आहे ना. मग घेतल्यानंतर तिथे गेल्यावर
काय केलं श्रीकृष्णाने, परीक्षा कशी घेतली, प्रश्न तत्वाचा आहे. परीक्षा अशी घेतली की त्याच्या अंगावरचे कपडे काढले फाटके आणि त्याला स्वतःची राजवस्त्र दिली. राजवस्त्र दिल्यावर आनंद झाला. त्याला वाटलं आता काही बोलायची गरज नाही, आपल्यासारख्याला वाटेल. त्याला त्याच्यात रसच नव्हता. मुख्य म्हणजे वैराग्य, वैराग्य म्हणजे किती वैराग्य, किती भक्ती, किती प्रेम, किती दास्यत्व. आणि कपडे काढून घेतले, नवीन कपडे त्याला दिले, त्यांचे हात पाय धुवून झालं, सगळं त्याला भोगवस्तू दिल्या. राणीसाहेब म्हणजे आपल्या रुक्मिणीसाहेब त्यांच्यासोबत दिमतीला, रुक्मिणीला समजे ना की असं काय चाललं आहे, पण त्याला त्यामध्ये रस नाही. सुदाम्याला त्यामध्ये रस. आपला सखा भेटला हेच खूप झालं. त्याला त्या फाटक्या कपड्याचंही काही नाही आणि राजवस्त्र दिल्याचंही काही नाही, कारण त्याला माहिती होतं की मूळ आपण कोण आहे. त्यामुळे प्रश्न तत्वाचा आता या ठिकाणी येतो. जेव्हा तो निघतो जायला, तेव्हा कृष्ण म्हणतो, बाबा रे, आता हे कपडे काढून ठेव आणि तुझे जुने फाटके कपडे घालून जा. आपल्याला वाटलं असतं काय दिलं देवानी, इतक्या दूर कष्ट करून गेलो आणि सगळ्यांचा समज आहे म्हणतो. त्या क्षणी तो जो काळ आहे तो काळ परीक्षेचा आहे खरा, द्वैतातल्या. इतका विश्वास त्या डोंबारणीच्या खेळासारखा. त्यांनी म्हटलं की काढून ठेव. हो काढतो. त्याला त्यावेळी त्याची बायको आठवली नाही, त्याला स्वतः कशासाठी आला आठवलं नाही. फक्त श्रीकृष्णाने सांगितलं काढायचं, काढून ठेवायचं. आणि जुने आपले कपडे तिने जे धुवून ठेवले ते पुन्हा घातले विचारांनी आणि पुन्हा त्याचं नामस्मरण करत निघाला. तो जो क्षण आहे तो खरंच परीक्षेचा क्षण आहे. तेव्हा आपल्या मनात आलं असतं आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी मनातलं समजत होतं. त्या काळामध्ये ते द्वापार युग आहे. त्या द्वापार युगामध्ये माझ्या मनात काय चाललं आहे ते भगवंताला कळत होतं. आता कलियुगात कळत नाही, त्याचं पाप आणि पुण्य पण नाही आहे आपल्या मनातलं, पण त्यावेळी कळत होतं. त्याच्या मनातच आलं नाही. हे आपल्या मनात तोपर्यंत स्थिर होत नाही ही गोष्ट, तोपर्यंत या शब्दाचा अर्थच कळत नाही. दे म्हटल्यावर दिलं नाही आणि निघून गेल्यावर तरी तो श्रीकृष्णाचं नाम घेत घेत वापस निघालाय. मग त्या कुठे मनात आलं त्याच्या की मला भगवंतानी काहीच दिलं नाही. पूर्ण द्वैतामध्ये आनंद आहे. तो माझा सखा आहे, मी त्याच्याकडे भेटून आलो, हाच मला परमानंद आहे. मला बाकी काही नको, बाकी काही नको म्हणण्याची जी अवस्था आहे ती खरी कसोटीचा क्षण आहे. मग त्या ठिकाणी भगवंतांना माहिती होतं सुदामा कसा आहे. कुणाला काही जरी कळलं नाही तरी भगवंतांना सुदामा आणि श्रीकृष्णाला माहिती होतं काय आहे. इकडे अर्जुनाशी बोलत असताना किती वेळा समजावून सांगितलं अर्जुनाला. तो आपल्यासारखा अज्ञ जीव आहे. जेव्हा अर्जुनाशी बोलतायत तेव्हा आपल्यासारखे अज्ञ जीव आहे त्याच्याशी समजावून सांगतात, जे त्याला त्याच्या पद्धतीने सांगतात आणि सुदाम्याच्या पद्धतीने ओळखतात. या सगळ्या गोष्टींवरून आपण कुठे बसतो हा विचार आपण करायला पाहिजे, कारण अंतरात्म्याचा संवाद आहे. माझा आणि त्याचा जर संबंध तसा असेल तर तो समजून घेतो म्हणजे आपलं मन किती पवित्र पाहिजे या सगळ्या गोष्टींवरून सिद्ध होतं. मग हे द्वैत काय कमी आहे का? हे माझं त्यांच्यावरचे प्रेम करणं, जे संसारावरती प्रेम आहे, जे जगावरती प्रेम आहे, जे माझ्या देहावरती प्रेम आहे, जे माझ्या जन्मावरती प्रेम आहे, ते प्रेम सोडून त्याच्यावरती प्रेम करणं आणि ते करत असताना घेतलेली कसोटी पार करणं. ती कोणत्या कोणत्या प्रकारच्या कसोटी घेतात. त्या चिलया बाळाची गोष्ट काय, पुराणातल्या गोष्टी काय नुसत्या गोष्टी नाही. ती चिलया बाळाची गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा अंगात घाम फुटतो की त्या स्त्रीने कशी परीक्षा दिली त्या बाळाची. एकुलता एक मुलगा दिल्यानंतर म्हणतोय की आता तू वांझ आहे, आता तू पुत्र नाही आहे तुला, असं म्हणतो. वांझ नाही म्हणत, तुला पुत्र नाही, मी तुझ्याकडचं खाणार नाही. म्हणजे मारायला त्यांनीच लावलं. मग ही सगळी परीक्षेची घटक आहे. तो प्रश्न तत्वाचा त्या ठिकाणी भगवंत पाहत असतो. हे द्वैताचं उदाहरण आहे. द्वैतसुद्धा सोपं नाही, त्याच्यावरती प्रेम करणं सोपं नाही. म्हणजे सखाभाव म्हणा, शिष्यभाव म्हणा, प्रेम करणारं म्हणा, हे सोपं नाही आहे. पण इतकं कठीण काम, इतकी उदाहरणं दिली द्वैतातली उदाहरणं दिल्यानंतर ते म्हणतात की अद्वैताकडे जर तुम्ही जात असाल, अद्वैताचा जर विचार करत असाल किंवा अद्वैत ज्या ठिकाणी आहे म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा आहे त्या ठिकाणी द्वैत थिट आहे. द्वैताला लाज वाटेल अशी परिस्थिती आहे. द्वैताला लाज वाटेल. म्हणजे इतकं प्रेम करणारी मी, इतकं भगवंतावरती प्रेम, म्हणजे प्रश्न तत्वाचा पूर्ण केला, सुदाम्यासारखं प्रेम, ठीक आहे, मग करायला हरकत नाही. समजलं आता भगवंता काय आहे ते केलं. पण ते अद्वैताकडे जायचं असेल तर द्वैतातलं प्रेम ठीक आहे. या ठिकाणी मला भगवंताचा विशाल दृष्टिकोन जाणवतो. विशाल दृष्टिकोन कोणता? आपल्यासारख्यांचं जे प्रेम आहे ते आपण म्हणून आपल्यापर्यंत आलं बस झालं. तू आणि तुला मी आवडतो, मला तू आवडतो, इथपर्यंत जे प्रेम आहे ना, आपला हा स्वार्थ आहे. ती गोष्ट करतोय म्हणजे द्वैतातलं प्रेम आपण अनुभवतो तेव्हा आपण स्वतःला महत्त्व घेतो आणि मला माझ्यावरती प्रेम करणारा माझ्यापर्यंत मर्यादित ठेवतो.
भगवंताचा उदारपणा असा आहे की तू माझ्यापर्यंत आला ना, आता तू परमात्म्यापर्यंत जा, अद्वैतापर्यंत. म्हणजे सायोज्य मुक्ती कोणती? की मी आणि तू एकच आहे. जय जय रघुवीर ही अद्वैताची परंपरा, ही अद्वैताचं शिखर आहे. म्हणून शिखर दर्शनम पवित्रम म्हणतात. शिखर दर्शन, कैलास असो, आपल्या सद्गुरूंचं घर असो, सद्गुरूंचा मठ असो, ते शिखराचं दर्शन, रोज काशीचं दर्शन घेतोय आता तर शिखराचं सध्या महाशिवरात्रीपर्यंत. तर ते शिखर म्हणजे कुठपर्यंत पोचायचं ते अद्वैत आहे. एखादा स्वार्थी जीव, स्वार्थ तर असूच शकत नाही, पण एखादा सर्वसाधारण प्रेम करणाराच काय वाईट असतो का? द्वैतामध्ये प्रेम करणारा वाईट आहे का? अजिबात नाही. पण त्याच्याही पुढे अद्वैत म्हणतं की तू आणि मी एकच आहे. त्याचं उदाहरण म्हणजे पुन्हा समुद्राची लाट आणि समुद्र. समुद्राची लाट स्वतःला समुद्र लाट समजते, तोपर्यंत ती द्वैतात असते, आहे त्याचीच. ती म्हणते त्यांच्याकडे तर तिसरं काहीच नाही आहे, आपल्यासारखा भानगड नाही आहे. आपण जे देहामध्ये आहोत त्यांची इतरांची जी भानगड आहे ती त्यांच्यामध्ये नाहीच आहे. ती स्वतःला जोपर्यंत वेगळं समजते, उंच जाते, तोपर्यंत ती वेगळं समजते, म्हणजे ती द्वैतात असते. आणि ती जेव्हा खाली येते ती आपोआपच अद्वैतात, म्हणजे त्याच्यामध्ये मिसळून जाते. तिचं स्वतःचं अस्तित्वच नाही राहत. पण अस्तित्व राहत नाही हे वाईट आहे का? अस्तित्व राहत नाही हे वाईट नाही. ती मोठी होते, ती विस्तारते, ती त्याच्याच स्वरूपात जाते. मग त्याचं स्वरूप तो देतो, असा भगवंत आहे. ह्या कोणत्याही जगामध्ये, मायेमध्ये अशा प्रकारचं प्रेम आणि अशा प्रकारचा आनंद, अशा प्रकारची शांती मिळूच शकत नाही. द्वैतातली शांतीसुद्धा मिळू शकत नाही. खरं प्रेम असतं खूप जणांचं मायलेकांचं प्रेम असतं, मित्रांचं प्रेम असतं. प्रेम नाही आहे का? पण ही द्वैतातली शांती नाही त्या ठिकाणी. कारण तिथे पुन्हा काय आहे? वियोग आहे. प्रेम आहे पण वियोग होऊ शकतो. कधी आपण जाऊ शकतो, कधी तो जाऊ शकतो. अशा प्रकाराचं काही होऊ शकतं. पण त्या ठिकाणी भगवंताचं जे प्रेम आहे त्या ठिकाणी तो इतका वर नेतो शिखरापर्यंत की अद्वैत म्हणजे त्या ठिकाणी द्वैत ठितं पडतं. हे आपलं द्वैत नाही आहे साधं, भगवंताशी असलेलं द्वैत. भगवंताशी असलेलं द्वैतसुद्धा त्या ठिकाणी अद्वैताच्या पुढे ठितं पडतं, असं समर्थांना सांगायचं. की समजा समर्थांची भक्ती केली तर समर्थ त्यांच्यासारखं करतील, त्यामध्ये कोणत्याही कमतरता ठेवण्याची गरज राहणार नाही. तशी भक्ती असेल तर समर्थांचं स्वरूप आपल्याला मिळेल. आपल्याला म्हणजे भक्तांना इतकी माझी इच्छा आहे, नुसतं माझ्या देहावर आणि माझ्या याच्यावर नाही, मी संपूर्ण तुझा आहे. संपूर्ण म्हणजे माझे सगळे मोठे गोष्टी ज्या आहेत, म्हणजे माझी जी विशालता जो माझा आहे, जो आकाशाचा गुण आहे तो तुझ्यापर्यंत, कारण तू त्याचा अंश आहे असं त्यांना आचार्य तर ते आज म्हणाले सुद्धा आजच्या दुपारच्या याच्यात की तो गुण तुझा आहे, फक्त तो विसरला मायेमध्ये, म्हणून फक्त आठवण करून द्यावी लागते, अन्यथा तू आणि मी वेगळा नाही. ह्या गोष्टी म्हणून त्या म्हणतात आहे की अनुभवविणे त्रिपुटी उपजे, अद्वैते द्वैतची लाजे. म्हणून अद्वैताकडे जायचं असेल म्हणजे वर 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 म्हणजे किती, त्याचं पुन्हा आपलं नेहमीचं टॅगलाईन, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास होणार आहे आणि सर्वोत्तमाचा दास झाल्यानंतर अद्वैताचाही प्रश्न राहत नाही. त्या ठिकाणी अद्वैतसुद्धा अद्वैतापुढे द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. मग मी काय बोलू त्याच्याबद्दल? आता हे बोलत असताना मला काही स्वतःला अनुभव नसताना सुद्धा जर आनंद होतो आहे, तर ज्यांनी अनुभव घेतला ते काय बोलू शकतील त्यावर? त्यांना काय वाटत असेल त्याच्यावरती आपलं विवेचन चाललं आहे. त्यांचा काय अनुभव असेल, त्यांची कशी समाधी लागलीस. आता समाधी शंकराची लागली असं म्हटलं तर आपण कल्पना करू शकतो शंकराची समाधी लागली. समाधीमध्ये त्यांनी अमरकथा पार्वतीला सांगितली आणि त्यावेळी पार्वतीला सांगत असताना तिला एकच सांगून ठेवलं होतं की हुंकार दे. हुंकार दिल्यानंतर माझी जी कथा आहे ना ती तू हुंकार का दे याचं कारण सांगितलं आहे त्यांनी. हुंकार का द्यायचा आहे? का बरं हुंकार द्यायचा आहे? कारण माझी समाधी लागणार आहे. मला माहिती नाही आहे की तू काय करते, त्याच्यामुळे मी समाधीत जाणार आहे. हे जर आपण ऐकलं तर आपण भक्त म्हणून कल्पना करू शकतो समाधीत कसे. आत्तापर्यंत ती कल्पनासुद्धा करू शकत नव्हतो. बरं, आत्तापर्यंत ही कल्पनासुद्धा करू शकत नव्हतो की शंकर समाधीत गेले. पण आता निदान कल्पना करू शकतो, त्याचा आनंद आपण घेऊ शकतो की शंकर समाधीत आहेत, समाधीवस्थेमध्ये आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीला काय सांगितलं, पार्वतीला, की बाई तू आता हुंकार देत जा, नाहीतर ते. आणि त्या समाधीमध्ये त्यांना कळलं नाही की हुंकार बायको देते की शुक देतो आहे. इतकी समाधी गाढ आहे आणि तेही लीला आहे. ती सुद्धा लीला आहे, कारण शुकाला पुढे जाऊन आपल्याला ते ज्ञान द्यायचं होतं. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. अशा शुकांशी आपल्या समर्थांचं वर्णन होत आहे.
आणि असे समर्थ असून सुद्धा त्यांच्या शब्दांना शब्द कमी पडतात आहे, ती भावना आपल्याला जरी अनुभव नसला तरी आपण कल्पना तर करू शकतो कमीत कमी. आता त्यामध्ये जर आपला भाव उतरला तर त्या भावामध्ये ते म्हणतात, अद्वैतामधलं जे सुख आहे ना, ते द्वैतातल्या प्रेमातही आहेच, पण त्यापेक्षाही त्याला थिट केलं आहे द्वैताला. द्वैत लाजतं म्हणतात. म्हणजे आमच्या महाराजांनी मागे एक आपला जो शब्द वापरला होता, की महाराजांनी म्हटलं की आमच्याजवळ आले, आमच्यापर्यंत रामराम करत आले आणि माझा ऐकतो म्हणून, पेढे खातो म्हणून आमच्याजवळ आले. बाई, माझ्याजवळ नाही थांबायचं, मी आपला हनुमंतरायाजवळ सोडणार. आणि मग हनुमंतरायांजवळ जर तुम्ही जाल तर हनुमंतराय कशाला स्वतःजवळ ठेवतात, तेही अद्वैतातलेच आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतील, बाई गं, मी माझ्याजवळ ठेवत नाही, ते रामरायापर्यंत सोडतील. अशी ही परंपरा आहे त्यांची. शिखर दर्शन करायचं आहे आणि रामरायाजवळ जरी गेलो, सगुण रूपामध्ये आपण रामरायांना जरी भेटलो तरी ते रामराय म्हणतील, बाई गं, माझ्याजवळ नाही राहायचं, परब्रह्माजवळ जायचं. परब्रह्माजवळ गेलं तर काय म्हणेल, नको नको, माझ्याजवळ नाही, तूच तुझा ओळखून घे स्वतःला की परब्रह्म आहे, जय जय रघुवीर. अशी ही परंपरा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या द्वैतातल्या गोष्टी थिट्या पडतात म्हणे. आता द्वैतातलं थिटं पडतं, आपण द्वैतातही नव्हतो आत्तापर्यंत. ही जी समर्थांची कल्पना करायला आपल्याला त्यांनी बुद्धी दिली, कल्पना, आपल्याला कुठे अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा, पण त्यांची कल्पना करण्याचं सामर्थ्य जरी त्यांच्या शब्दांमध्ये असेल तर त्या शब्दांना सोडा म्हणतात. आता माझ्या शब्दांना सोडा आणि माझा जो शब्दांचा अनुभव आहे तो अनुभव घ्यायला सुरुवात करा. जय जय रघुवीर समर्थ. अनुभय त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. म्हणून मी सांगतोय की माझं जे बोलणं आहे ते कठीण आहे, बोलणं कठीण आहे, शब्द कठीण आहे, जड जड शब्द वाटतात, पण प्रत्यक्ष अनुभवाला अतिशय प्रेम करा फक्त बस. आणि श्रद्धेने करा. कृष्ण सुद्धा गोष्टी ऐका, ज्या काही पुराणातल्या गोष्टी आहेत त्या ऐका, त्याप्रमाणे प्रेम करायचा प्रयत्न करा. आणि तसं प्रेम केल्यावर प्रत्येकासाठी मी जन्म घेतो, प्रत्येकासाठी मी अवतार घेतो आणि असं त्या प्रत्येक व्यक्तीला जाणवत असेल तर मग समर्थ म्हणतात, खरंच शब्दांना किती अवलंबून राहणार तुम्ही आता. हा अनुभव खरंच पारायणांनी असेल का, त्या ठिकाणी त्या शब्दांचा अर्थ कळून त्याचा अनुभव त्या क्षणी घेणे आणि शांत बसणे, हा अनुभव समर्थांना अपेक्षित आहे. दिवस रजनीचे परिमित्य करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेलिया उर्वरित त्यासी काय म्हणावे श्रीराम. आता दिवसभराचं आणि रजनीचं, दिवसाचं रजनी, दिवस आहे का रजनी आहे, दिवस आहे का रात्र आहे समजण्यासाठी आदित्य नसेल तर कसं ओळखायचं. आदित्यच नाही, सूर्यच नाही तर दिवस रजनीचं वेगळेपण ते काय. त्या ठिकाणी आत्मा आणि परमात्म्याचा जर विचार करायचा असेल तर सत्य तुम्हाला ओळखावं लागेल. आणि ते सत्य म्हणजे तो सत्याचा प्रकाश, म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी खरं सांगायचं म्हणजे अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणा, तत्वमसी तो मी आहे आणि अहम ब्रह्मास्मी हा अद्वैतच सांगितला आहे सरळ दासबोधात. म्हणताना भक्तिमार्ग म्हणतात आणि ज्ञानमार्ग आहे. असं कोणी जसा अर्थ काढायचा तसा आपण काढू शकतो. त्यांना अद्वैतापर्यंत न्यायचं, त्यामुळे अहम ब्रह्मास्मीवर स्थिर व्हा म्हणतात. मग अहम ब्रह्मास्मीसाठी मी किती वेळ तुमच्यासोबत राहीन, माझ्यावरती प्रेम करत करत करत, माझ्यावरती विश्वास ठेवत ठेवत ठेवत, पुढे हनुमंत, हनुमंतानंतर राम, रामनंतर परब्रह्म, परब्रह्मानंतर जो तुम्ही स्वतः आहात तो, इथपर्यंत तुम्हाला नेण्याची क्षमता ह्या माझ्या अर्थामध्ये आहे, शब्दांमध्ये नाही. ह्या माझ्या अर्थामध्ये ती क्षमता आहे. शब्द मौन्याचा विचार भावया मूळ ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार कैसा करावा श्रीराम. आता हा जो शब्दांचा उच्चार आहे तो शब्द हे जे ओंकारापासून निर्माण झाले, ब्रह्मा विष्णू महेश हे ओंकार आहे, प्रणवापासून जी उत्पत्ती झाली ब्रह्मा विष्णू महेश. आता त्या ओंकारापर्यंत जायचं असेल, त्या ओंकाराचा अनुभव घ्यायचा असेल तर हे शब्द त्या मानाने आता कुठे मागे पडले, ते सगळे शब्द मागे पडले. ओंकाराचा अनुभव घ्यायचा आहे म्हणजे प्रत्यक्ष गणपती, ओंकार तत्व, प्रणव, त्यानंतर सूर्य, हे चंद्र, हे सगळे वर आहेत. त्या वर बुद्धीला खेचलाय, वर बुद्धीला मनाला खेचलाय. अशा प्रकारचा जो खाली न रमण्यासाठी ओढतायत, जे खाली 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 चित्त रमताय, पृथ्वीकडे जे आकर्षित होत आहे सारखं सारखं गुरुत्वाकर्षणाने, जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा वाटतोय. आज रात्री जरी झोपलो शांत नाही झोपत, आज काय करायचं ते उद्याचं ठरवतोय आपण, ते विसरा. मृत्यूनंतर काय करायचं ते ठरवूच नका. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जो आनंद आणि प्रेम घेतलं ते शब्द त्याचे फक्त आता नावेसारखे काम करतील. शब्द अनुभव आणि अनुभविता, सकळ ये मायेची करता, ये माया मुळी नसता त्यासी काय म्हणावे. हां, आता बाकी त्यांनी म्हटलं, मी मगाशी जे म्हटलं की माया ही वाईट नाही आहे, जे आपलं चुकलं ते चूक नाही आहे. जोपर्यंत आपण करत होतो ते मायेच्या आधिपत्याखाली करत होतो ते चूक नाही आहे.
ते स्वतः म्हणतात आहे असं की अनुभव आणि अनुभविता. जर जर ऊन नसेल तर सावलीचा उपयोग नाही, अज्ञान नसेल तर ज्ञान समजत नाही, गरिबीशिवाय श्रीमंती समजत नाही, दुःखाशिवाय सुखाची कल्पना येत नाही ना. त्यामुळे आपल्याला ते दुःख आणि सुख याचा अनुभव घेणेच आहे. ते काही शुकासारखं पूर्ण वैराग्य आपलं नाही आहे. जे काही त्यांच्यासमोर बसले आहेत सगळे त्यांच्यासारखं शुकासारखं वैराग्य नाही आहे. त्यामुळे जे काही अनुभव घेतले, ती जी माया आहे त्या मायेचा अनुभव घेणं योग्य आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा सांगितलं होतं की तुला 2 मिनिटासाठी विसरायला होईल. इतकं सगळं जो तू केलं आहे त्याला अज्ञान, एवढं ब्रह्मदेवाचं अज्ञान. मग आपलं काय आहे? पाषाण आहे आपण तर त्या मानाने. आपण तर पाषाण, जड पाषाण आहे तसा विचार केला. ब्रह्मदेवाला जर हा त्रास असेल तर ब्रह्मदेवाला विसरायला लावलं 1 मिनिटं. याचं कारण आहे आपल्याजवळ जर दुःख आलं ना तर सुखाची किंमत लवकर कळते. अज्ञान. मग स्वर्गामध्ये सुख का जाणवत नाही? कारण स्वर्गामध्ये सततच दिवस रात्र आनंद आनंद आहे, तर त्यांना त्याचं काही विशेष वाटत नाही. मग त्यामुळे या सगळ्या गोष्टी माया आहे ना, तर अनुभवासाठी आवश्यक आहे म्हणतात समर्थ. या गोष्टी मी वाईट म्हणणार नाही. म्हणजे गृहस्थाश्रमाला मान्यता आहे, आपल्या प्रारब्धाला मान्यता आहे, त्यांच्याही प्रारब्धाला त्यांनी स्वतः मान्यता दिली की मी कोणाचं प्रारब्ध बदलू शकत नाही, पण मी माझ्या विचारांनी तो निर्णय घेतलेला असतो, पण प्रारब्ध कोणी कोणाचं टाळू शकत नाही, यावरती माझी मान्यता आहे. जे तुम्हाला जे काही करावं लागलं त्याबद्दल माझा नकार नाही. सरळ सरळ त्यांनी म्हटलं. आता अनुभव आणि अनुभविता. आपल्याला अनुभव घेण्यासाठी अनुभविता आवश्यक आहे. आता तरी अनुभव घेतल्यावर हा सुखदुःखाचा स्थिर अनुभव मिळत नाही म्हटल्यावर तरी तुम्हाला शाश्वत अनुभवाकडे येण्याची इच्छा आहे का? आता तरी इच्छा आहे का? अजूनही एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाही. त्यामुळे आता एक निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय माझ्या म्हणण्याने जर घेतला तर तुम्हाला या सगळ्या मोठ्या मोठ्या संकल्पना कळू शकतील. अन्यथा आपण खालीच राहू. खालून वर जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. अनुभव आणि अनुभविता सकळ ये मायेची करता, ये मायामुळे नसता त्याची काय म्हणावे श्रीराम. ही जर माया नसती तर आम्ही त्याला काय उत्तर दिलं असतं? म्हणजे काय समजलं असतं आम्हाला? समोर भगवंत येऊन उभे राहिले सरळ सरळ, तर आपल्याला काय त्याची किंमत वाटणार आहे? कारण सगळं सततच. आपण पहिल्याच्या काळी तर असं म्हणायचे की लता मंगेशकर सुद्धा सगळ्यांना दिसत नव्हते आधी. जे काही मोठे मोठे लोक होते ते सगळ्यांच्या समोर येत नव्हते आधी. ते जितके गुप्त तितकी त्यांचा महानता जास्त. जितके ते समोर येतील तितकी त्यांची. कोकिळा कधी दिसत नाही, लता मंगेशकर कधी अशा प्रत्येकाला दिसणार नाही, कोणाच्याही कार्यक्रमाला गेली असं होत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या की त्याची कमतरता, त्याचं महत्त्व कमी होतं. मग या ठिकाणी जर सतत जर तुम्हाला देवाचं अस्तित्व जाणवलं आणि देव अगदी इझिली तुम्हाला जर दिसत असेल, भेटत असेल, तर त्या गोष्टीची तुम्हालाही किंमत राहणार नाही. काही गोष्टी अशक्यच पाहिजे. मग या अशक्य गोष्टी असल्यामुळे त्या अनुभवाच्या भरोशावर जो येणारा अनुभव आहे तो बाकी शाश्वत सुखाकडे नेणार आहे याची खात्री बाळगा म्हणतात. या ठिकाणी थांबते कारण आज आपल्याला आरती पण करायची आहे. तयार असतील ताई तर आपण आरती करू. मी शेवटच्या ओव्या घेते. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. ही सेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, तेथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, येथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. घेताय पद्माताई? हो ताई घेते. लावू का? हो हो. आरती लावू का ताई? हो हो हो.
झालं हां. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत समयीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. मानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दास बोधा, जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दास बोधा, जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा. 20 दशकीचा अनुभव जो पाहे, 20 दशकीचा अनुभव जो पाहे. नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्मची होये. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दास बोधा, जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा. वेदांचे जे गुह्य शास्त्रांचे सार, प्राकृत शब्दा माझी केला विस्तार. कर्म उपासना ज्ञान गंभीर, ज्याच्या मनन मात्रे आत्मा गोचर. जय देव जय मनोबोधा, पंचप्राणे आरती तुझ स्वात्म शुद्धा. जय देव 205 श्लोक हे जाण, श्रवणे अर्थे साधक पावती हे कोण. परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण, यशवंत सद्गुरुदासाचा प्राण. जय देव जय मनोबोधा, पंचप्राणे आरती तुझ स्वात्म शुद्धा. जय देव. आरती रामदासा, आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा. काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा. रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार, कलियुगी अवतरोनी केला भक्तांचा उद्धार. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा. काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा. वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती, विवेक सालंकृत क्षमा दया सर्वाभूती. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा. काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा. सच्चिदानंद घन रामदास केवळ, दिनकर कृपा योगे रामचंद्र निर्मळ. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा. काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा, आरती रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, जनहित विवरी. कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा,
कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीण जाहले, कठीणची झाले आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेस नाही सरी दयाळा, दयेस नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा समर्थ चरणी समर्पित करते आणि सगळ्यांना समर्थांचे आशीर्वाद मिळाले असं समजून आनंद आनंद आणि आनंद अनुभवायला सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. किती सुंदर झाला बघा बरं आजचा कार्यक्रम घरी बसल्या बसल्या. पद्माताई धन्यवाद खूप खूप. पद्माताईंच्या आरतीमुळे मजा आली. छान झालं. आजचं निरूपण छान आहे. हो, निरूपणापेक्षा समर्थांची कृपा आज बरसायला पाहिजे की आपल्या. तुम्ही तर म्हटलं सगळ्यांनी एक एक ओळ म्हटली असती काही तर चाललं असतं, पण आज कोणीच म्हटलं नाही. प्रपंचासह परमार्थासह शक्ती, भक्ती आणि युक्ती हा. यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे काय की समर्थ रामदास स्वामी. हो बरोबर आहे ना? हो. प्रपंच परमार्थासह शक्ती, भक्ती आणि युक्ती याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आज सगळीकडे खूप मोठं होणं, खरंच खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी साजरा केला. जसं ज्याचं जमेल तसं त्यांनी साजरा केलाय आणि समर्थ आज नक्कीच आपल्याला हो. आशीर्वाद देतील. सगळ्यांचे मनापासून आभार ही संधी दिल्याबद्दल. समर्थांनी सगळ्यांचे आभार म्हणते. भेटूया पुन्हा. हो, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मी जय श्रीराम. चालेल. चला.